मिरजेत SBN मराठी बातमीचा इफेक्ट. मिरज ओढ्यावरील मंजूर झालेल्या पुलाचा जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदा कदम यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न. देवेंद्र मामा, एकनाथ मामा, अजित मामा, विनय मामा, समित मामा यांचे विद्यार्थ्यांनी धन्यवाद मानले. वॉर्ड क्रमांक 5 मधील बरीच वर्ष प्रलंबित असणारा आणि पावसामध्ये वाहून गेलेला मिरज ओढा पाणंद रस्त्यावरील पूल बांधण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदा कदम यांच्या विशेष प्रयत्नातून 2 कोटीचा भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल आभार प्रदर्शन आणि या पुलाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पावसामध्ये हा पूल वाहून गेल्याने रुईकर, बरगाले, कोरे, धुळबुळ कोरे, म्हैसाळे, दुर्गाडे, पांगळे, मोतकडे मळा परिसरातील शेतकरी, महिला, शाळकरी, विद्यार्थी यांना जीव धोक्यात घालून या पुलावरून प्रवास करण्याची वेळ आली होती. ही बातमी SBN मराठीने प्रसिद्ध केली. या बातमीचा दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. समितदा कदम यांच्या विशेष प्रयत्नातून आणि डॉक्टर महादेव अण्णा कुरणे, डॉक्टर पंकज मेत्रे यांच्या पाठपुराव्यामुळे 2 कोटीचा निधी पुलासाठी तात्काळ मंजूर केला गेला. आज भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा समितदा कदम यांच्या हस्ते पार पडला. हा पूल वाहून गेल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदा पवार, जनस्वराज्य शक्ती पक्षाचे विनयजी कोरे यांचे फोटो विद्यार्थ्यांनी हातात घेऊन देवेंद्र मामा, एकनाथ मामा, अजित मामा, विनय मामा, समित मामा यांचे धन्यवाद मानले. जुलैमध्ये झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे आणि अचानक मोठा पाऊस आला त्यामुळं रुईकर पांदेतील हा जोडणारा रस्ता होता, हा पूल त्या ठिकाणी वाहून गेला. एकदम जोरात पाऊस आला त्यामध्ये. आणि मग एकदा त्या ठिकाणी वर्तमानपत्रात आणि आपल्या ह्या प्रसारमाध्यमाच्या ह्याच्यामधनं आम्हाला लक्षात आलं आणि काही नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या आमच्या भेटीगाठी घेतल्या लक्षात आलं की हा अतिशय गंभीर विषय झालेला आहे. आणि हे वाहून गेल्यामुळं पूल आणि जुना पूल होता तो पूल ही अतिशय तकलादू होता आणि बराच वर्ष जुना होता. तर त्यामुळं त्याच्यावरती ह्या विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊन जायला लागायचा. आणि अशाच वेळेला ह्या सगळ्या बातम्या मी बघितल्या असताना या सगळ्यांची चर्चा केली. तत्कालीन राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी ही सगळी गोष्ट मी लक्षात आणून दिली, ही बातमी दाखवली. आणि मुलं शाळेला न जाता त्या ठिकाणी कशा पद्धतीनं व्याकुळून उभारले हे त्यांना बघितलं. अतिशय संवेदनशील असणाऱ्या देवेंद्रजींनी तात्काळ आदेश दिला की ह्या पुलाचं काम लवकरात लवकर चालू झालं पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांच्या शाळा एकही दिवस चुकता कामा नाहीत. त्यामुळं ह्या पुलाचं काम तात्काळ मंजुरी मिळाल्यामुळं पटकन चालू झालं. त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली असणारं जे महायुतीचं सरकार होतं त्याच्या माध्यमातून अशा नागरिकांसाठी लागणाऱ्या असे संवेदनशील ज्या अडचणी आहेत, चिमुकल्यांच्या असतील त्याचबरोबर सगळ्यांच्या, तर त्या कशा पद्धतीनं मार्ग काढायचा यावरनं आमच्या महिला भगिनींना जायला यायला अडचण असायची. हा एकमेव रुईकर पानंदचा रस्ता आहे. ज्या वेळेला मिरजेला पुराना वेढा घातला जातो त्याला हा एकच रस्ता आहे जो मिरजेला बाकीच्या ग्रामीण भागाशी जोडला जातो. त्यामुळे अतिशय महत्त्वाचं आहे. या रस्त्यामुळं जी वैद्यकीय वाहतूक त्या ठिकाणी जे पेशंट्स आहेत, जे कोण आजारी रुग्ण आहेत त्यांना अडचण होतं. त्याचबरोबर दूध, लहान मुलं बरीचशी तिथं आहेत, दूध असणार आहे, जे अत्यावश्यक गोष्टी आहेत, औषधं, हे त्यामुळं त्या मधल्या काळामध्ये बंद असायचे. आणि विद्यार्थ्यांच्या ह्या पूल वाहून गेल्यामुळं प्रचंड अडचणी झाल्या. त्यांचं त्या ठिकाणी जाणं येणं, रस्त्याच्या पुलाच्या पलीकडनं येणं फार कठीण होतं. आणि त्यांना परत मग इकडनं वळसा करून जायला लागायचं आणि परत मग शहरात पाणी आलं असेल त्या रस्त्यावरती तर त्यांना जाणं अडचणीचं होतं. त्यामुळे हे त्या ठिकाणी त्यावेळेला राज्य शासनानं हा मंजुरी करून तात्काळ दिला. परवाच फडणवीस साहेबांना मी याबाबतची कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले असताना माहिती दिली. साहेबांनी सांगितलं, म्हटलं साहेब उद्घाटन राहिले, मी येईन, उद्घाटन करीन, मी त्याचे पायाभरणी तुम्ही करा, उद्घाटनाला मी येईन. आणि माझ्याकडनं त्या सगळ्याच माझ्या माता भगिनींना आणि असणाऱ्या माझ्या बालमित्रांना माझ्याकडनं त्या शुभेच्छा द्या. आणि त्यांच्या कुठलीही शाळा हा त्यांचा देवेंद्र मामा चुकू देणार नाही अशा पद्धतीची त्या ठिकाणी त्यांनी ग्वाही दिली. आणि त्यांचा निरोप आज या सगळ्या
चिमुकल्या माझ्या बालमित्रांनाच मी त्या ठिकाणी द्यायला आलो. निश्चितच राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यावरती जसं त्यांनी लाडक्या बहिणींची काळजी घेतली ज्या योजनेच्या माध्यमातून, तसंच ह्या चिमुकल्या ह्या सगळ्या लहान विद्यार्थ्यांची त्यांनी सगळ्यांनी काळजी घेतली. असे संवेदनशील सरकार आहे. त्यामुळं परत एकदा मिरजकरांच्या वतीनं मी सगळ्यांच्या वतीनं आज त्या ठिकाणी म्हणतो धन्यवाद देवेंद्रजी, धन्यवाद एकनाथजी, धन्यवाद अजितजी, आणि ज्यांनी या पूर्ण पुढाकार करून घेतलं ते जनस्वराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे साहेब. धन्यवाद विनय कोरे साहेब. या सगळ्यांचे मी मनापासून आज आभार मानतो. आणि मिरजकर नागरिकांचे या ठिकाणी फार आनंदात आहेत. आज महिला आमच्या माता भगिनींना ज्या अडचणी होत्या या रस्त्यावर जायच्या आधी त्या निश्चित आता दूर झालेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा मी मुलांना सगळ्यांना सांगतो धन्यवाद. देवेंद्र मामा धन्यवाद, एकनाथ मामा धन्यवाद, अजित मामा धन्यवाद, विनय कोरे मामा. आमच्या अडचणी तुमच्यापर्यंत मांडणारे आमचे समित मामा. आम्हाला रोज या पावसामुळे पूल तुटलं, आम्हाला रोज आमची शाळा चुकायचे, क्लास चुकायचे, म्हणून मला खूप वाईट वाटत होतं. पण आमच्या समित दादांनी 2 कोटी रुपयांचे पूल मंजूर करून दिले आहे. त्याबद्दल आता आम्ही रोज शाळेला जाऊ, रोज क्लासला जाऊ. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.